नमस्ते, मी राणीदास रेसिपी चॅनल व्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। तर आज पाहत आहात वांग आणि आज करायचा आहे भरल्या वांग्याचा मसाला भात। तर चला आता आपण पाहूया। आता आपण ह्यामध्ये शेंगदाण्याचं भाजलेले शेंगदाण्याचं कूट घेऊया। हे शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे 1.5 चमचा। आता घेऊया आपण ह्यामध्ये तिळाचं कूट। तिळ मी भाजून वाटून घेतलेले आहेत। हे तिळाचं कूट घेऊया 2 चमचा। ज्या चमचाने मी शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे त्या चमच्याने मी तिळाचं कूट घेतलं आहे। आता टाकूया आपण, मी धणे आहेत ना भाजून त्याचं कूट करून घेतलेलं आहे, बारीक करून घेतलेलं आहे धणे। धणे पावडर 1 चमचा टाकली आहे। आता टाकूया आपण खोबरं पण आहे ते मी भाजून ह्याला वाटून घेतलेलं आहे। ते तुमच्या अंदाजे टाकू शकता, जर जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता। मी 2 चमचा खोबरं टाकलेलं आहे। आता आपण थोडंसं ह्यामध्ये हिंग टाकूया आणि हळद। आता टाकूया मध्ये आम्ही काळं तिखट म्हणतो, हा काळा मसाला, हा कांद्याचा वगैरे आहे, कांदा वगैरे घातलेला काळा मसाला, सोलापुरी मसाला आहे। मी 2 चमचा टाकला आहे, तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकता। आता टाकूया आपण थोडीशी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आहे। आणि अद्रक आणि लसूण हे त्याची पेस्ट टाकूया। आता टाकूया आपण ह्यामध्ये चवीपुरतं मीठ। आता हा सगळा मसाला आहे तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। आता ह्यामध्ये ना थोडंसं पाणी ओतूया आणि आपण ह्याला घट्ट बनवायचं आहे। ह्याला म्हणजे आपण ज्यावेळेस वांग्यामध्ये भरू ना त्यावेळेस वांग्यातून बाहेर नको यायला, असा घट्ट मसाला करून घेतलेला आहे। वांग आहे ना आपण चिरून घेऊया, देठ काढून घ्यायचं आहे पूर्ण। तुम्हाला जर हे साल काढायचे असेल तर काढू शकता, कारण त्याला काटे असतात। आता वांग आहे ना त्याचं उभं चिरायचं आहे। आणि आतमध्ये पाहायचं किडकं वगैरे आहे की नाही ते। हे असं वांगे चिरून घ्यायचं आहे पूर्ण। आता आपण वांग्यामध्ये मसाला भरून घेऊया। असा असं भरून घ्यायचा मसाला, सगळे वांगी भरून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे सगळे वांगी भरून घ्यायचे। हे अशी वांगी भरून झाले आहेत, मसाला भरून झाला आहे आणि हा एवढा मसाला राहिला आहे। तर हा मसाला आहे ते आपल्याला भातामध्ये टाकायचा आहे। आता 2 चमचा मी तेल टाकतेय। तेल जरा भरपूर टाकायचं। तेल गरम झालं आहे, आपण वांगी सोडूया मध्ये। त्याला थोडंसं परतायचं आहे, परतायचं म्हणजे एक वाफ येऊन द्यायची। मीडियम गॅस करूया आणि ह्याच्यावर ना प्लेट झाकून ठेवूया। आता पाहूया आपण वांगी परतून, म्हणजे परतले होते आपण, छान वाफ आलेली आहे वांग्यांना। आता आपण वांगे आहेत ते काढून घेऊया। आता आपण तेल टाकून घेऊया। तेल जरा जास्त टाकायचं आहे। ही 2 वाटी मी आंबेमोहर तांदूळ घेतला आहे। तर आता आपल्याला 5 वाटी पाणी हवंय ह्याच्यासाठी, आपल्याला भातासाठी। तर मी 5 वाटी पाणी घेतलं आहे। तर आता आपण हे गरम करायला ठेवूया। तेल गरम झालेलं आहे,
आपण यामध्ये टाकूया मोहरी. मोहरी तडतडली. आता टाकूया मध्ये जिरं, हळद, हिंग, कढीपत्ता आणि वाटाणा आणि मी फिकी मिरची घेतली आहे हिरवी, ते टाकूया. वाटाणे चांगले व्यवस्थित शिजायला हवेत, मऊ व्हायला हवे. आपण झाकण ठेवूया त्यावर. टोमॅटो टाकू. एक टोमॅटो घेतला आहे मी. परतू व्यवस्थित आहे. आता आपण ह्यामध्ये ना अद्रक, लसूण त्याची पेस्ट टाकूया आणि थोडीशी कोथिंबीर परतून घेऊया. पाणी गरम होत आहे. आता ह्यामध्ये ना थोडासा मसाला टाकूया आपण, जो राहिलेला होता ना वांग्यामध्ये हे केलेला भरलेला, तो मसाला आपण टाकूया अगोदर. त्याला परतून घेऊ व्यवस्थित. आता हे पण ह्यामध्ये तांदूळ टाकूया. हे स्वच्छ पाण्याने 2-4 पाण्याने धुवून घेतलेला आहे. आणि मी आंबे मोहर वापरते. तुम्ही कुठलाही जो अवेलेबल असेल तो तांदूळ वापरा. तांदूळ टाकून घ्यायला आपण व्यवस्थित परतून घेऊ. ह्याला 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचं आहे. आता आपण ह्यामध्ये जे पाणी आपण उकळायला ठेवलं आहे ना, ते ओतून घ्यायचं आहे. पुरतं मीठ टाकायचं आहे. मीठ मी हातानेच टाकणार आहे. टाकल्यानंतर मी मिक्स केलं आहे व्यवस्थित. आता आपण ना हा जो राहिलेला आहे आपल्याला वांग्याचा मसाला, तो मसाला टाकून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये. आणि तुम्हाला आवडत असेल तर अजून जास्त काळं तिखट टाकू शकता वरतून अजून तुम्ही. कोथिंबीर टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. थोडासा भात शिजेपर्यंत, म्हणजे ह्यामध्ये अजून थोडंसं पाणी राहीपर्यंत ह्याला आता आपण झाकून ठेवून घेऊया. आता आपण पाहूया त्यामध्ये थोडंसं पाणी राहायला हवंय. हे पहा, पाणी राहिलेलं आहे, म्हणजे आता हे वांग्यासाठी आपल्याला ठीक आहे. तर आता आपण वांगी ह्यामध्ये पेरून घेऊया. आता हे देठाची जी बाजू आहे ना, ती आपल्याला खाली घालायची आहे. आणि असं वांगी पेरून घ्यायची आहे याच्यामध्ये, भातामध्ये. हे असे आपले झाले आहेत वांगी पेरून. तर आता आपण अजून थोडंसं पाणी आहे ना, त्या आटेपर्यंत आपण आता ह्याच्यावर प्लेट ठेवून देऊया. आता आपण पाहूया. हा झाला आहे आपला भरली वांगी मसाला भात तयार. हा झाला आहे आपला भरली वांगी मसाला भात तयार. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये, पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.